नमस्कार मित्रांनो, मी दिलीप वाघे. स्वागत आहे आपलं आम्ही तीन प्रवासी या आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये भिवंडी येथे. आणि माझ्याबरोबर आहेत माझे मित्र सतीश आणि प्रशांत. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय विरार फाटा. इथून राईट मारलात की मुंबई आणि लेफ्ट मारलात की पालघर डहाणू. आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि पुढे पेट्रोल पंप आहे, तर तिथे आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण विरार हायवेला पोहोचलो आहोत. इथे आपण पेट्रोल भरायला आलो आहोत. पेट्रोल भरून झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. आत्ता आपण आहोत वज्रेश्वरी रोडला. पुढे गणेशपूर येईल आणि त्यानंतर वज्रेश्वरी येईल. पहाटेच्या वेळेनुसार जरा रोडला डंपर आणि प्रायव्हेट गाड्यांची जास्तच रहदारी आहे. मित्रांनो, हा जो लेफ्ट साईडला रस्ता जातोय तो गणेशपुरीसाठी जातो. आपल्याला सरळ जायचं आहे. मित्रांनो, आता आपण वज्रेश्वरी मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत. आता आपण चहा प्यायला थांबलो आहोत इकडे. तर इथे वज्रेश्वरी मंदिर आहे या बाजूला. आणि तुम्ही पहा, चहा प्यायला दोघेजण मित्र बसले आहेत. आणि तिघेजण चहा प्यायला थांबलो आहोत. आणि आपण पाहू शकतो इकडे वज्रेश्वरी मंदिर आहे या बाजूला. वज्रेश्वरी मंदिर आहे.
तर मित्रांनो, आता आपण वज्रेश्वरीमध्ये पोहोचलो आहोत. तिथे चहा पिण्यासाठी आपण थांबलो होतो. तर त्या चहावाल्या दादानं विचारलं आपण की इथे अजून काही पाहण्यासारखं आहे का. तर त्यांनी सांगितलं इकडे मिनी शिर्डी आणि गरम पाण्याचं कुंड आणि नदी आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. तर 3-4 मिनटावरतीच तिथे पुढे आहे ते. तर आम्ही त्या नदीवरती आता आलो आहोत. तर त्या नदीवर तुम्ही पाहू शकता, इथून छान लोकेशन आहे. आणि इकडे गावले बघा, मच्छी मारण्यासाठी त्याची नाव घेऊन आले आहे. पलीकडे आपल्याला वज्रेश्वरी मंदिरचं कळस दिसत आहे इथून, आणि छान वातावरण आहे. आणि ह्या बाजूला इकडे पाहू शकता लेफ्ट साईडला माझ्या की आपल्याला इकडे मिनी शिर्डी साईबाबांचं मंदिर आणि इकडे मिनी शिर्डी आहे. आणि त्या बाजूला गरम पाण्याचे कुंड आहे. तर मित्रांनो, मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला मॅपवरती 2 रूट दाखवत आहेत. एक रूट भिवंडी रोड आणि दुसरा रूट वेढेपाडा या गावातून दाखवतो आहे. तर आपण दुसऱ्या रूटने जातो आहे, जेणेकरून आपल्याला गावे पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता आपण जात होतो छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे. पण आपल्याला मध्ये रस्त्यामध्येच एक उगार फाट्यावरती मारुतीची मूर्ती दिसली. तर आपण तिकडे थांबलो आहोत. तर आता बघूया आपण ती मारुतीची मूर्ती कशी दिसते. किती मोठी आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत. आपण घरापासून जे इथपर्यंत येण्याची जी उत्सुकता होती, तेवढीच उत्सुकता आत्ता पण आहे आपल्याला. आणि आपण आता मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तर आता आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. पण अजून आपण बाहेरून बघू शकतो, मंदिर एवढं छान बनवलं आहे. आणि आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी पाहायची आहे, ती इच्छा आणि उत्सुकता आहे आपल्यामध्ये. तर चला, तर आपण जाऊया आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आतमध्ये कसं आहे.
पारंगद राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती ज्यांनी साकारली आहे म्हणजेच मूर्तिकार श्री अरुण योगीराज यांनीच या मंदिरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली आहे. मूर्ती काळ्या पाषाणामध्ये घडवली आहे. मूर्तीची उंची 6 फूट इतकी आहे. मूर्ती घडवताना महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज, चैतन्य व धाडस हे दिसून येईल याची काळजी पुरेपूर घेतली गेली आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीच्या खालील बाजूस 36 छायाचित्रांच्या द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे साकारण्यात आले आहेत. या देखाव्यांची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेमध्ये लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, ज्यामुळे शिवभक्तांना इतिहास समजण्यास मदत होईल. इथे आपल्याला शिवकालीन शस्त्र पाहायला मिळतात. येथे महाराजांच्या प्रतिमा, मूर्ती आणि पुस्तके योग्य दरात उपलब्ध आहेत, तर तुम्ही खरेदी करू शकता. चला तर आता आपण तटबंदी पाहूया. मंदिराची स्थापना 17 मार्च 2025 या दिवशी तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. महाराजांचे हे मंदिर गडकोट किल्ल्यासारखे दिसावे म्हणून 1.5 एकर जागेत उभारण्यात आले आहे.
जिथे सुखाचा शोध संपतो ते म्हणजे महाराजांचे चरण. शिवप्रेमींना यापेक्षा दुसरं सुख नाही. आणि या मातीत अस्तित्व ठेवून गेलेले, लाखोंच्या हृदयात आजही कोरलेले माणसातले देवमाणूस म्हणजे आपले शिवराय. मित्रांनो, आता महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलो आहोत. एकदम दर्शन आपलं छान झालं, कारण गर्दी कमी होती. आपण टायमामध्ये आल्यामुळे आपल्याला दर्शन छान भेटलं. आणि मध्ये मंदिर पण एकदम छान बनवलं आहे. आणि महाराजांची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये बनवली आहे, तर एकदम छान दिसते. तेज तिचं एकदम छान आहे. आणि आता आपण दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. तर भूक पण लागले, तर इकडे आपल्याला नाश्ता वगैरे आहे. इकडे छोटे स्टॉल लावले, तर ते नाश्ता वगैरे करून आपण निघणार आहोत. मित्रांनो, आता आपण घरी पोहोचलो आहोत. आजचा प्रवास आपला एकदम सुखाचा आणि छान झाला. महाराजांचं दर्शन पण आपल्याला चांगल्या प्रकारे भेटलं. मंदिर खूप छान, सुंदर आणि भव्य बनवलं आहे. तर तुम्ही पण या मंदिराला एकदा भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.